एवढे कपडे काढून ठेवलेले आहेत रश्शीवरती जे सुकलेले आहेत आणि तिकडे अजून कपडे. नमस्कार, मी मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आत्ता 5:30 वाजलेत. मी सकाळपासून अजिबात व्हिडिओ कंटिन्यू केला नाही. मी उठले सकाळी लवकर 5 वाजता, पण मला काही टाईम भेटला नाही. कामं खूप होती आज, अजूनही कामं खूप आहेत. मी डीमार्टला गेली होती, थोडं सामान आणायचं होतं. त्यासाठी जे आणलेलं सामान आहे ते सुद्धा मी अजून काढून ठेवलेलं नाही, तसंच आहे ते बॅगमध्ये. तर तेही मला काढून ठेवायचं, बर्नरमध्ये भरून ठेवायचा. जो काही किराणा मी घेऊन आले तो थोडाफार, पूर्ण काही किराणा मी भरला नाही, थोडाफार घेऊन आले. आणि मॅडम आमची आता झोपून उठले आणि तिची मस्ती चालू, बाळा कपडे पडतील. तर आज थोडं दुपारनंतर ऊन होतं, तर कपडे बऱ्यापैकी सुकलेत आणि थोडेफार कपडे सुकायचे आहेत. तर ते आता बघू, हवेने सुकले तर ठीक, नाही तर मग आतल्या साईडला वगैरे घालता येईल. इकडे रश्श्या आहेत तर इथं घालता येईल. बऱ्यापैकी कपडे सुकले. आज दुपारनंतर धुतले होते, नाही तर सकाळी धुवून टाकले असते तर सुकलेच असते. ते डीमार्टमध्ये जाऊन आल्यानंतर मशीन लावली मी, नाही मशीन लावून डीमार्टला गेलेली. डीमार्टमधून मी 2:30 वाजता आल्यानंतर पहिलं जेवण केलं आणि मग कपडे सुकायला टाकले. म्हणजे 3, 3:15च्या दरम्यान. तिथून पुढे थोडं ऊन आलं होतं, तर बरं होतं आजचं वातावरण दुपारनंतरचं. आणि खूप सारा पसारा आहे घरामध्ये. मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवते पसारा. ग्रेशू स्कूलमधून आली, तिलासुद्धा मी घेऊन गेली होती डीमार्टला, कारण ती पाठच लागली होती, त्यामुळे तिलाही घेऊन गेली मी. आणि आल्यानंतर थोडं जेवण वगैरे केलं, कपडे वगैरे सुकत घातले आणि मला झोपच आवरत नव्हती. मी सकाळी 5ला उठलेली, त्याच्यामुळे मला खूप थकवा आल्यासारखं झालेला, म्हणून मी सगळं काम तसंच ठेवलं आणि थोडीशी झोप घेतली. तर आत्ता थोडंसं बरं वाटतं आहे मला. तर आता पसारा खूप आहे. भांडीसुद्धा घासायची आहेत. ग्रेशूला आंघोळ घालायची, तिचं पाणी गरम केलं, तिला पहिला आंघोळ घालते, कारण तिला जायचं आहे तिच्या आजीसोबत बाहेर हरिपाठला. ती जाणार बोलते, तर तिला पहिला आंघोळ घालते आणि तिला पाठवते. आणि मग तुमच्यासोबत जे काही घरातलं रुटीन आहे, जी कामं आहेत ती तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार, त्याचीसुद्धा तयारी आहे. थोडंफार सामान अजून आणायचं आहे. बघू, हे सेटिंगमध्ये गेले तर यांना सांगते आणायला. चला आपल्याला तिला चल बाळा ग्रेशू कम. असा पसारा पडला आहे. इथे डीमार्टमधून आणलेलं थोडं सामान मी भरून ठेवलं, आता थोडंसं बाकी आहे. तर विचार करते मी पहिला भांडीच घासून घ्यायची, नंतर हे सगळं भरायचं. बऱ्यापैकी सामान मी भरलं. गुरुवारच्या पूजेचं सामान पण तिथे आहे आणि किचनवर पसारा. तर विचार करते मी भांडी घासून कुकर लावून घेते, झाडू मारून, मग हे काय पटकन आवरणं होईल. आणि आज खूप दिवसांनी मला केक टीन मिळालं. मी डीमार्टला खूप वेळा गेली, पण जेव्हा पाहिजे होतं तसं भेटतच नव्हतं. आज फायनली मिळालं, तर मी घेऊन आली. बनवत असते मी कधी मध्ये. हे माझ्या ग्रेशूची खरेदी आहे सगळी. हे बुक पण घेतलं आहे तिने ड्रॉइंगचं, नको म्हटल्यावर ऐकत नाही पोरी. तिची वेगळी शॉपिंग असते गेल्यावर. आणि हे थोडंफार करणं, उद्या साबुदाणे भिजत ठेवते उद्यासाठी. मी याच्या अगोदर गुरुवारचं घेत नसे काय, पण ह्या वेळेला मी घेणार आहे साबुदाण्याची खिचडी, कारण पित्ताचा त्रास भयानक होतो. त्याच्यामुळे हे चितळेचं ढोकळाचं प्रेमिक्स घेऊन येते मी, खूप छान होतं. त्याच्यानंतर हे सूपची 2 पॅकेट घेऊन आले. आणि यावेळेला उडदाचे पापड, लिज्जत पापड छोटं पॅकेट घेऊन आले मी. ग्रेशूने हे पण घेतलं आहे न्यूट्री. त्याच्यानंतर हे आणि जाम. आणि हे तिचं होतं पहिला, खराब झालं म्हणून मॅडमनं परत घेऊन आली आहेत. आणि जे काही सामान आणलं होतं ते भरून ठेवलं मी डब्यांमधनं, आता एवढंच ठेवायचं बाकी आहे. तर पटपट आवरून घेते. डीमार्टला गेल्यानंतर म्हणजे ग्रेशू जर सोबत असेल तर तिची वेगळी शॉपिंग असते. आम्ही जोपर्यंत लिस्टनुसार सामान घेतो त्याच्या अगोदर तिनं ते ट्रॉली भरलेली असते तिच्या सामानाने, मग ती परत एक काढून ठेवावं लागतं आम्हाला. आज पण तसंच झालं. मी एकटीच गेलेली आज डीमार्टला ग्रेशूला घेऊन. हे नंतर आले आम्हाला पिकअप करायला, कारण जेवायचा टायमिंग त्यांचा तोच होता, त्या हिशोबानेच आम्ही गेलेली, म्हणजे येते वेळी हे सोबत घेऊन येतील म्हणून. आणि ग्रेशूने एवढा सारा हे भरलेलं सामान त्या ट्रॉलीमध्ये, काढेपर्यंत माझे नाकी नऊ झाले. ऐकतच नव्हती, हे पाहिजे ते पाहिजे असं पाहिजे. तर शेवटी तिच्या पप्पांना मी आतमध्ये बोलवलं, ते बाहेरच थांबलेले, पण मी म्हटलं आतमध्ये जायलीस तू पिलू, स्वेटर नको तुला, स्वेटर मस्ती करू नको जास्त, बाय. आणि येऊन अभ्यास करायचा आहे बघ. ती चालले आता हरिपाठला तिच्या आजीसोबत. आणि आता भांडी घासून घेते मी. काल मंगळवार होता, खूप साऱ्या भाज्या आणलेत. तर आता विचार करत होती फ्लॉवरची भाजी बनवायची,
पण ग्रेशू म्हणते तिला आत्ता फ्लॉवर नाही खायचं आहे, तिला दुसरं काहीतरी भाजी पाहिजे. तर बघू आता काय बनवायचं विचार चालूच आहे माझा. पालक पण आणला आहे, पालकचं सूप करायचं होतं आज, पण दूध नव्हतं माझ्याकडे. काल सकाळी दूध सगळं संपून गेलं, त्याच्यामुळे मी सूप केलं नाही. तर आता विचार करते मी पालकच बनवायचा भाजीला, बरं पडेल. आमटी आहे दुपारी बनवलेली, भात भाकरी आणि पालक असं असणार आहे जेवण. आणि ना किचनची कामं झाल्या जर किचन आवरलं ना तर खूप बरं पडतं, नाही तर हे खूप हेवी जातं नंतर. या गोष्टी वरचं मला सामान काढायचं आहे, देवाचं जे काही सामान असेल, आरतीचं ताट वगैरे सगळ्या गोष्टी. चौरंगवरती आहे, पाट वगैरे सगळं मी आज क्लीन करून ठेवून देणार आहे. फुलांच्या माळासुद्धा करायच्या आहेत मला, देवाला घालायचे हार ते सुद्धा करायचे आहेत, तेही करावे लागणार आहेत. तर चला पटकन मी आवरून घेते आणि नंतरच व्हिडिओ कंटिन्यू करते. किचनवरचं आवरून घेतलं, आता कुकर लावलाय. इकडचं सुद्धा सगळं आवरून घेतलं. तर आवरून घेतलं सगळं किचनवरचं, जसं तुम्हाला आता दाखवलं. देवपूजासुद्धा झाली. आता 7:30 वाजलेत, 6:15पर्यंत आवरलं होतं माझं. भाजीची तयारी करते मी, मेथीची भाजी निवडायची आहे. आता मेथी थोडंसं निवडलेलं होता अगोदर, मेथीची भाजी थोडीशी निवडलेली होती अगोदर. म्हटलं अजून थोडी अर्धी जोडी निवडली की भाजी होऊन जाईल आतापुरती, म्हणून मग परत भाजीचा प्लॅन चेंज केला. तर आता मेथीची भाजी आणि भाकरी करणार आहे. तर पटकन मी निवडून घेते, स्वयंपाक करून घेते आणि पूजेचं जे काही सामान आहे ते काढून क्लीन करताना व्हिडिओ कंटिन्यू करेन. तर हे पूजेचं सगळं सामान मी काढून ठेवलं आहे, आता हे क्लीन करायचं आहे. पाट वगैरे काढून ठेवलं, तर चौरंग मी उद्या सकाळी काढणार आहे. तर हे आता पूर्ण मी क्लीन करून घेते. समय आहेत, कळशी पण वरती आहे, ती पण काढायची आहे मला. तर भांडी तर जशी मी आत्ताही काढलेत सगळी देवाची पूजेची, आणि कळशीवरती आहे, मोठी आहे ती, आणि आतल्या साईडला करून ठेवलेली, त्यामुळे ती माझा काय हात पोचत नाही. आता ग्रेशूचे पप्पा आले तर बघू, आज काढले तर नाही तर उद्या सकाळी त्यांच्याकडून काढून घेईल. पाट एक मी काढला आहे आणि चौरंग मी उद्याच काढणार आहे, कारण आत्ता काढून ठेवला तर ग्रेशू खेळायला घेते, त्याच्यामुळे मी तर नाही काढणार आहे. खाली सकाळीच काढेन मी चौरंग. तर ही भांडी तेवढी मी क्लीन करून ठेवते आणि हार बनवून ठेवते. बाकीची तयारी उद्या सकाळी, तर माझं लवकर उठणं होतेच. उद्या तर मी 4:30ला उठणार आहे. तर 4:30ला उठण्यामागचं रिझन हे की सध्या आता योगा चालू केला आहे मी. सकाळी 5 ते 6 या 1 तासामध्ये माझा योगा असतो, आणि त्याच्यानंतर मग बाकीचं रुटीन असतं. कधीतरी तुमच्यासोबत मी ते शेअर करेन. तर सकाळी लवकर उठल्यानंतर 6 वाजता योगा झाला की मग 6 ते 7 1 तासामध्ये ही कामं जरी करून घेतली तरी पण आरामात ग्रेशूचा टिफिन बनवू शकते. तर चला पटकन हे आवरून घेते सगळं. आता बरोबर 10:30 वाजलेत आणि माझं हे काम चालू आहे, हार करायचं. पटकन ही बनवून घेते, सोबत ग्रेशूचा अभ्यास पण चालू आहे इकडं. मॅडम आज गेलेली बाहेर, आली, जेवण केली, आता तिचा मूड झाला अभ्यास करायचा, मग तिचा आत्ता अभ्यास घेते. हे बाजूला ठेव बाळा, बुक. स्टडीच्या टायमाला फक्त स्टडी. भेटलं की नाही? तर ही 5 फळं आता हे घेऊन आले. बाकीचं सामान तर अगोदर आणलेलं होतं. 5 फळं आणि लिंबू मिरची उद्या दरवाजाला बांधायला. पूजेच्या टायमाला असं करते. आणि हे 5 झाडांच्या 5 फांद्या ठेव बळायच्यामध्ये ठेवून मी तिकडं. तर आत्ता बरोबर 11:15 वाजलेत आणि अजून पण आमचं आवरलेलं नाही आहे. किचनवर पण पसारा तसाच आहे. आता आले भांडी वगैरे आहेत, घासलीच नाहीत ती मी. हार वगैरे बनवले आणि भांडी घासायचं म्हटलं ती घासूनच झाली नाहीत माझी. आता उद्या सकाळी लवकर तसंही उठणारच आहे मी, तर उद्या सकाळीच मी भांडी घासेन ती, म्हणजे बरं पडेल ते. आता वेळ खूप झाला आहे, आता अजिबात हे नाही आहे. ग्रेशूचा अभ्यास घेतला आणि हार वगैरे बनवले, याच्यात वेळ झाला. तेवढ्यात हे आले, मग जे सामान घेऊन आले होते थोडंफार शिल्लक होतं ते सगळं काढून ठेवलं. आता बघते तर 11:15 वाजलेत. आता ह्यांचं जेवण, परत भांडी घासायची, झाडू मारायचं, अंथरूण घालून पिलूला झोपवायचं, हे सगळ्या कामामध्ये आता ते भांडी काय होणार नाही, ते आता उद्या सकाळीच घासणं होईल. चला पटकन आवरून घेते. हे फ्रेश होऊन आले ना, जेवण देते अगोदर. स्टार्ट करू. आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय बाय.